धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सध्या सीना कोळगाव धरण। या धरण प्रकल्पावरती आपण पाहू शकतो की हा जो आहे सीना कोळगाव धरण प्रकल्प जो आहे तो 100% आहे तो भरलेला जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। यामुळे या शेतकऱ्यांमध्ये देखील हा धरण प्रकल्प भरल्यामुळं जे आहे ते आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। परांडा तालुका असेल तसेच करमाळा तालुका असेल या दोन्ही तालुक्यातील जे जवळपास 12,100 हेक्टर क्षेत्र हे या धरणावरती अवलंबून असून हे धरण प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सीना कोळगावची कल्याण सागर म्हणून देखील ओळख आहे। ह्या जलाशयाला कल्याण सागर म्हणून देखील संबोधलं जातं। सध्या हा धरण प्रकल्प जो आहे तो 100% भरल्यानं याच धरणातून देखील परांडा शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा देखील केला जातो। सध्या आपण पाहू शकतो की धरण लाभ क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे हा सध्या सीना कोळगाव धरण प्रकल्प हा 100% भरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला यावेळी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन ओम मोटेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, धाराशिव, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।